हाय गाईज. तो आजचा जो ब्लॉग आहे तो मी म्हणजे तुम्हाला एक सांगू, मी हा ब्लॉग आहे ना खरं संडेला रेकॉर्ड करून ठेवलेला. मला वेळ नाही मिळाला ना, एडिटिंग करायला वेळ मिळाला. म्हणजे मी एडिट करून ठेवलं, पण मला हे जे व्हॉईस रेकॉर्ड करायचं होतं त्याच्यासाठी मला वेळ नाही मिळाला. नेक्स्ट टाईमपासून मी असं करणार आहे, मी जर जेव्हा रेकॉर्ड करतानाच बोलणार आहे की हे मला एडिटिंग करायला म्हणजे लिटरली मी प्रिवियस संडेला हे केलेलं आणि अजून मला वेळ नाही. म्हणजे हफ्ता झाला मी हा ब्लॉग अजून अपलोड नाही केला आहे. सो बेसिकली हा जो ब्लॉग आहे ना की फेस म्हणजे बोलतात ना फेसची केअर कशी घेते मी आणि हेअर्सची केअर्स कशी घेते. बेसिकली तर जास्त काही माझे एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स नसतात, बिकॉज मी या सगळ्या गोष्टीला नाहीच बोलत. एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट कोणी घेऊ पण नका. तेच पैसे मी तर बोलते सेविंग करा. इट्स नॉट गुड की सगळ्यात पैसे तुम्ही या सगळ्या गोष्टीवर घालवता. बट इट्स डिपेंड ऑन ज्यांना ज्यांना आवडतं ते कॅन घेऊ शकतो. सो इथे बेसिकली कसं आहे ना की मी संडे टू संडे ना माझी स्किन केअर करत असते, कारण की ती गरजेची आहे. की डेली हफ्ताभर मी ऑफिसला ट्रॅव्हल करते, इथे तिथे ट्रॅव्हल करते. सो त्याच्यामुळे कसं ना स्किनवरती एक लेअर होऊन जातो. सो ते क्लीन करणं गरजेचं आहे हेअरसाठी पण आणि इथे जसं की फेशियल क्लीनअप जसे तुम्ही करता तसं मी घरातच करते. हे माझ्याकडे चारकोलचं आहे. चारकोलचं जर सेट होता ना तो माझ्याकडे आहे. 5 या 6 स्टेप्स आहेत काहीतरी त्याचे. सो फर्स्ट कसं ना आपण क्लेन्झर करून घेतो. जे पण आपलं आहे ते क्लेन्झर वगैरे करते मी. त्याच्यानंतर ना स्क्रब करतो आपण, जे स्क्रबिंग खूप चांगलं असतं स्किनसाठी बेसिकली. आणि म्हणजे तुमच्यावरती तुम्ही कुठला प्रॉडक्ट वापरू शकता. मी याच्यात चारकोल प्रॉडक्ट यूज करते आणि खूप म्हणजे स्क्रबिंग करणं इज व्हेरी गुड. जेवढा वेळ तुम्ही करू शकता, जास्त पण हार्श वेने नाही करायचं. इथे ना हे मला चिक्स माझे खूप आवडतात. ते जे माझे आहेत ना मस्त मला खूप आवडतात. सो मी तिथे करत होती. आणि हे केल्यानंतर म्हणजे एकदा स्क्रब केल्यानंतर थोडंसं म्हणजे नोजचं पोर्शन आणि चिनचं पोर्शन जास्त करून करायचं, बिकॉज तिथे कसे पोर्स जास्त करून ओपन होतात आपले. तसे मला एवढे पोज नाही आहेत, पण ठीक आहे, कधी कधी करणं गरजेचं आहे. संडे टू म्हणजे खूप छान स्क्रबिंग करायचं. आणि मी ना इंस्टावर खूप सारे बघितलेले आहे मसाजेस, तर ते मी ट्राय करते स्क्रब करताना. आणि त्याच्यानंतर हे ना फेस स्टीमर आहे, हे मी ब्युटी सेंटरवरनं घेतलेलं. कितीला घेतलेलं मला आठवत नाही आहे. तर हे ना म्हणजे हे ना तिथे ना लेवल असते, तर ते जास्त फिल नाही करायचं, ते थोडंच फिल करायचं. आणि की जेव्हा आपण तसे वाफ येते ना, जसं की स्टीम घेतो ना आपण, सो तेव्हा ना म्हणजे ते जर फुल पीक भरलं ना तुम्ही तर त्याचं पाणी ना आपल्या फेसवरती पडतं, तसं ते हाफच भरायचं असतं. आणि स्टीम खूप चांगली असते. स्टीम तुम्ही जास्त वेळ घेऊ शकता, खूप चांगलं असतं फेसला स्टीम करणं. आणि त्याच्यानंतर हे जे पोज रिमूव्हर असतं याच्याने तुम्ही जसं की आपण स्टीम घेतल्यानंतर ना आपली फेसवरती जे पोज आहेत ते ओपन होतात. तर हे स्टीम रिमूव्हरनी खूप फास्ट एकदम खूप चांगलं निघून जातं. सो हे झाल्यानंतर बेसिकली थोडंसं फेस जो आपला आहे तो क्लीन करायचा. आणि त्याच्यानंतर जसे की ना खूप सारे लोक फेस वॅक्स करतात किंवा फेस वॅक्स करतात ना, ते माझ्यासाठी ना म्हणजे माझी स्किन खूप इरिटेट होते त्याला. नाही, माझी स्किन तेवढं नाही सहन करत. फेस वॅक्स मी खूप अवॉइड करते. मी जे आहे ना ते डर्मा प्लॅनिंग करते. म्हणजे जे मी करते याला डर्मा प्लॅनिंग बोलतात. सो जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तरच तुम्ही हे ट्राय करा, जर तुम्हाला वाटलं तर. पण त्याच्यासाठी कसं ना कॉन्फिडंट राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे करायच्या आधी ना एक थिक लेअरचं ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या फेसला लावा, कारण की डायरेक्टली नका यूज करू. आणि रिकमेंड करेल की ऑइल यूज नका करू. ऑइल इज नॉट गुड फॉर लाईक स्किन हे करणं, कारण की ते पोर्स आपले बंद करतात ऑइल. आणि जे मी माझे जॉलाईन, अप्पर लिप्स, चिन, नोज आणि फोरहेड मी हे याच्याने करते. आयब्रो नाही करत, कारण की मला आयब्रो जमत नाही याच्याने. म्हणजे मी कॉन्फिडंट नाही आहे आयब्रो करताना. सो हे ठीक आहे. फेस वॅक्स तर मी खूप अवॉइड करते. आणि मी रिकमेंड पण करते की फेस वॅक्स ना नका करत जाऊ. स्किन खूप आपली इरिटेट होते, बिकॉज त्याचे बोलतात ना नाही, ते चांगलंच नाही आहे फेस वॅक्स करणं. ते हँड लेग्स वगैरेसाठी ठीक आहे, बट मी तरी नाही प्रेफर करत. सो याच्याने ना खूप असं ग्लो येतो. एकदा झालं ना म्हणजे हे जे आपण करतो ना डर्मा प्लॅनिंग, याच्याने स्किनवरती खूप ग्लो होतं. मी हे फर्स्ट टाईम आहे ना माझ्या सिस्टरची वेडिंग होती तेव्हा मी हे ट्राय केलेलं, काहीतरी वेगळं. मी खूप घाबरत होती, करू की नको ट्राय करू. बहिणीचं लग्न होतं, पण ठीक आहे, चांगलं त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. आणि स्किन खूप छान ग्लो होतं. म्हणजे असं ना एकदम वेगळाच काहीतरी स्किन होतं. म्हणजे जो आपला ब्लॅक पोर्शन असतो पूर्ण, जो एक ब्लॅक लेअर आपल्या स्किनवरती आलेलो ना ते पूर्ण निघून जातो.
खूप छान होतं. एकदा हे झाल्यानंतर म्हणजे थोडंसं क्लीन वगैरे करायचा फेस, आणि जर कॉन्फिडंट असाल तरच हे सगळं करा, कारण की हे थोडं कसं ना आपले आयब्रोज वगैरे आणि फेसवरती हे करणं. त्याच्यानंतर कसं क्लीन वगैरे करा, आणि म्हणजे बोलतात पूर्ण बघा माझी स्किन किती रेड झाली. मी मला बोलली माझ्या स्किनला काहीही केलं ना माझी स्किन रेडच होते. याच्यानंतर स्किन थोडी इरिटेट झाली आहे, म्हणून मी याच्यावरती आईस रोलर करायचा विचार केला. तर आईस रोलर ना म्हणजे हे पण मी नायकावरनं घेतले, खूप छान आहे हे आईस रोलर, तुम्ही घेऊ शकता. पण हे फुल नका भरू, हे हाफच भरायचं, नाही तर ते ना ओपन नाही होत. चांगला याला स्किन इरिटेट झाली म्हणून त्याला थंड करण्यासाठी मी हे आईस रोलर केले. तुम्ही आईस रोलर ना याच्यामध्ये बीटरूटचा ज्यूस वगैरे कुठलेही ज्यूस वगैरे ॲड करून ना हे स्किनला तुम्ही वापरू शकता, खूप चांगलं असतं हे. आणि हे झाल्यानंतर मी हे पण माझ्या स्किनला जास्त नाही हे करत, म्हणजे माझी स्किन ना काही करण्याच्याच ह्याच्यात नसते, एकदम इरिटेट होते ती, आणि खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, म्हणून ह्याचं काही करणं म्हणजे ना माझ्यासाठी खूप टास्क असतो मोठा स्किनला. खूप छान होतं स्किन वगैरे. हे आपलं आईस रोलर हे पण मी जास्त वेळ नाही केलं, मोजून 2 to 3 मिनिट्स केलं. याच्यानंतर एक फेस पॅकचा आहे, तर तो हा फेस पॅक जो आहे हा माझी मम्मी घरी बनवते. मी फेस पॅक बाहेरचे वापरते, म्हणजे मी काहीच प्रॉडक्ट्स जास्त बाहेरचे प्रिफर नाही करत. खूप जे नाईट रुटीन आहे ते मी लास्टला दाखवते तुम्हाला, नाईट रुटीन पण काय काय मी यूज करते. ते हे जे फेस पॅक आहे ना, हे माझ्या मम्मीने सगळे बोलतात ना घरातले हेल्दी, जसं की हनी आणि कसली तरी डाळ वगैरे मिक्स केली आहेत ना, मला ते नावानं मला माहीत नाही त्याची, पण मी नक्की विचारेल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. म्हणजे ह्याचं फेस पॅक हे जे ब्लॅक आहे ना, हे मला ना मम्मीला विचारलेलं मी, तू ह्याच्यात माझं ते मॅक्स स्क्रबर होतं, फेस स्क्रबर होतं, मी मॅक्सचं स्क्रबर मागवलेलं, तर ते मला आलेलं, तर त्याच्याबरोबर ना बॉडी स्क्रब मागवलेलं ॲक्च्युली मी, तर त्याच्यावर मला फेस स्क्रबर छोटंसं असं गिफ्ट येतं ना तसं ते आलेलं. ते थोडं राहिलं, मला वाटतं मम्मीने ना याच्यात मिक्स केलेलं आहे, तर मिक्सिंगमध्ये आपले मम्मी लोकं हुशार असतात. खूप छान आहे हा, मी डेली वापरते, डेली मी यूज करते. आणि हे सुकच तोपर्यंत मी विचार केला चल मी हेअर मास्क पण करून टाकते. सो मी जास्त काही हेअर्सला करतच नाही. मी एक हेअर मास्क माझ्या बहिणीने आणलेला, सो ती बोलली की वापर आहे दीक्षा, बघू कसं आहे, तर मी म्हटलं चला ट्रायच करून टाकते. मी एकदा पण ट्राय केलेला, खूप छान आहे, याचा रिझल्ट ना खूप चांगला आहे. आणि जास्त करून ह्यांना 10-15 मिनिट्सच ठेवायचं असतं, ज्याने पूर्ण लावलं, आणि हे जे वरची जे लास्ट कॉर्नर राहिलेलं आहे, तर मी म्हटलं की मी इथे लावून टाकते. सो मी म्हटलं तोपर्यंत बाकीचा पसारा होता, कारण मम्मी मला तिकडनं फुल डेंजर लुक देत होती की दीक्षा तुझा पसारा पहिला आवर, नंतर तुझी ब्लॉगिंग कर. ठीक आहे, हे सुकलं वगैरे, आणि खूप सुकल्यानंतर मी म्हणजे खूप ड्राय केलं, आणि त्याच्यानंतर त्याला वॉश केलं. हे हेअर्सचं मी बोलली तुम्हाला फक्त 15 मिनिट्सच ठेवायचं आहे. अँड सो हे सगळं झाल्यानंतर एक असा प्रॉडक्ट आहे जो मी रिकमेंड करते, जो आहे की हा डॉट अँड कीवाला. आणि याची पॅकेजिंग एक नंबर आहे, म्हणजे याचं काय स्ट्रक्चर आहे, वाव, मला तर खूप आवडतं. डॉट अँड की प्रॉडक्ट्सचे खूपच चांगलं आहे, म्हणजे याचं जे पण आहे ना फेसवॉश, सिरम जे पण आहे ना, खूप छान आहे. हे बघ, जरा असं पण मी गेलं ना माझी स्किन अशी रेड पडते. मी बोलली तुम्हाला माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, माझ्या हाताचा कलर, माझ्या स्किनचा कलर. त्याच्यानंतर मी लिप बामसाठी हा निवियाचे मला फक्त हा एकच प्रॉडक्ट आवडतो, जो आहे की लिप बाम. हे 2 मला खूप क्यूट वाटतात, आणि मला हे आवडतात 2, बस मी 2च वापरते. ह्याच्यानंतर हे नायकावरती येतं, सगळ्यांना माहीतच असेल तसं, तर याच्याने मसाज खूप चांगला होतं. हे माझ्या मम्मीचं सगळ्यात फेवरेट आहे. आणि त्याच्यानंतर मी माझे काहीतरी जे नाईट रुटीनचं ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे की मी काय यूज करते. आणि हे मी हेअर्सला सिरम, जे की नॉर्मल सगळेच यूज करतात, सिरम आहे त्याच्याने आता बघा हेअर्स किती स्ट्रेट आणि खूप छान होतात खूप हेअर्स. याच्यानंतर जे माझे आहेत नाईट रुटीन, ते मी म्हटलं ते पण मी ॲड करून टाकते याच्यातच. मला याचा दुसरा ब्लॉग बनवायचा होता, पण ठीक आहे. हे जे एक हा बेस्ट प्रॉडक्ट आहे, मी सगळ्यांना सांगेन, मिनिमलिस्ट सगळ्यात बेस्ट. मी खूप आधीपासून वापरत चालली. मिनिमलिस्ट इज वन ऑफ द बेस्ट. याचे सनस्क्रीन बोला, याचं सॅलिसिक ॲसिड खूप छान आहे. आणि हा जे अंडर आवर रोलर आहे जो मी यूज करते, जो विशकेअरचा आहे. सनस्क्रीन तर बेस्ट आहे, जो मी याला यूज करते, काय बोलते, मिनिमलिस्टसाठीच यूज आहे. हे डर्मा पण हे खूप छान आहे, याचं सॅलिसिक ॲसिड पण खूप इवन आहे, बेस्ट आहे. हे माझे अंडर आईजला मी यूज करते, मला डार्क सर्कल्स आहेत, बिकॉज मी रात्रीची खूप सिरीज बघत असते, त्यामुळे हे आहे. आणि जे आधीचं होतं ते मला वाटतं विशकेअरचं ऑइल होतं, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल की कुठल्या कंपनीचं. सो हा एक छोटा ब्लॉग होता जो मी केलेला, जो मी हफ्ताभरच्या आधी टाकला, आणि मी आज केलं. नेल्सचा मी नेक्स्ट ब्लॉग विचार केला की मी नेल्सचा ब्लॉग करावं. ठीक आहे, बाय, थँक्यू, बाय.